करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्याम राजपूत आणि तुमचं भलतं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याला द्यायची असो की नसो. मुलाखत, एक आगळी वेगळी मुलाखत. तर आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध सेलिब्रिटींना बोलवतो आणि त्यांची घेतो मुलाखत. आमच्या इथे आज प्राजक्ता माडी या सेलिब्रिटी म्हणून येणार होत्या बुवा, पण 2 दिवसांपूर्वी गच्चीवर त्या योगा करत असताना कोणीतरी गुपचूप दरवाजाची कडी लावून घेतली. त्यामुळे त्या गच्चीमध्येच अडकलेल्या आहेत. तिकडे क्वारंटाईन झाला त्यामुळे त्या काही येऊ शकत नाही. पण त्यातल्या त्यात 2 सेलिब्रिटी स्टेटस असणारे जे अभिनेते आहेत त्यांना आपण इथे बोलवलेले. तर जोरदार टाळ्यांनी वेलकम करा अरुण कदम आणि पॅडी कांबळे यांचं. सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समजून अरुण कदम. आणि नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका फक्त पॅडी. आणि हे सगळ्यांचे लाडके कायमच लाडके राहावेत म्हणून झटणारा, त्यांच्याकडून पाठांतर करून घेणारा, तालीम करून घेणारा, पण तरीही विरक्त विभक्त कुठल्याही मोह मायाच्या जंजाळात न अडकणारा मी एक सामान्य नट श्याम राजपूत. अरे वासाऱ्या, आवर काय तू स्वतःला अंडरपॅड करून घेतस? अंडरपॅन्ट नाही, अंडर एस्टिमेट असतं ते. आणि उगीच चुकीचे इंग्रजी बोलून पंचनाका काढत जाऊ. हा काय कोणी हसत नाही बऱ्याचदा. आणि नंतर मला पेलवावं लागेल ते. बठा तुम्ही तुम्ही तिथे बसा, तुम्ही इकडे बठा. इकडे इकडे. तर तुमच्या दोघांच्या गहिर स्वागत आहे बा आमच्या कार्यक्रमात घेणाऱ्याने घेत जावे. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे बा की हास्य जत्रा म्हणजे त्याच्या शूटिंगचा अनुभव कसा होता बा. आणि हे जे शूटिंग आहे तर हे लॉकडाऊन मध्ये हास्य जत्रेचे शूटिंग तुम्ही किती मिस केलं? ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे, म्हणजे आमच्या घराने ना आम्ही तिघच माणसं, म्हणजे माझी बायको, माझी मुलगी आणि आम्ही. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आम्ही आहे ना सकाळी 9 वाजता उठतो, पण माझी बायको सकाळी 7 वाजता उठून सगळं काम करते. म्हणजे भांडी घासण्यापासून तुम्हाला सांगतो, जेवण बनवण्यापासून, म्हणजे अवरी कामं असतात ना बायकांना. म्हणजे माझ्या बायकोला आहे ना मला थँक्स बोलायची जाम इच्छा आहे. खरं तर मी अख्ख्या जगातल्या बायकांना मला थँक्स बोलायचं आहे. तर मी ऍक्च्युली 2 मिनिटं शांत उभं राहून, तुम्ही नाही पर्सनल मी माझ्या बायकोला बोलणार. तर मी 2 मिनिटं शांत उभं राहून मी माझ्या बायकोला सॅल्यूट करणार आहे. तर बायको, थँक्यू. म्हणजे तू माझे या अवघ्या वर्ष तू माझी काळजी करतं त्याच्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट आहे. म्हणजे डॉक्टरांना सॅल्यूट आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला सॅल्यूट आहे, म्हणजे हे जे साफसफाई काम करतात त्यांना सॅल्यूट आहे. ठीक आहे झाला, सॅल्यूट झालं. माझा प्रश्न असा होता सर की लॉकडाऊन मध्ये हास्य जत्रेचे शूटिंग तुम्ही किती मिस केलं? आता लॉकडाऊन बद्दल मी काय बोलणार? मी बोलतो लॉकडाऊनमध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे हास्य जत्रा खूप मिस केली आम्ही. सगळेच आमचे जे को आर्टिस्ट आहेत, म्हणजे समीर आहे, विशाखा, प्रसाद, नम्या. लॉकडाऊनचं कसं झालं का? लॉकडाऊन हे का आपल्या म्हणजे केवळ आपल्याच देशात नव्हता, तो अख्ख्या जगावर लॉकडाऊन झाला होता. अमेरिकेने काय केलं म्हणजे फारच निष्काळजीपणा केला, म्हणजे त्यांनी काळजीच घेतली नाही. ट्रम्प तात्याला मला समजून सांगायचं, वसरे तू अशी फालतुगिरी कशाला करतस? अरे तू आपल्या देशामध्ये गर्दी तर केलीस, पण इकडे येऊन पण गर्दी केलीस ना, त्याच्यामुळं मी निषेध करतो. नाही सर, पण हास्य जत्रेचे शूटिंग तुम्ही किती मिस केलं लॉकडाऊन मध्ये? हा बरोबर आहे. म्हणजे ब्राझीलचं कसं झालं हास्य जत्रेच्या शूटिंग तर सांगा ना तुम्ही. अरे मी तेच मुद्द्यावरच येतोय. ब्राझीलचं कसं झालं की ते न्यूझीलंड सारखं त्यांनी करायला पाहिजे होतं, पण त्यांचं चुकलं, ते इटली सारखं करायला गेले. आणि तुम्हाला सांगतो, आमच्या सोसायटीमध्ये इटलीवाल्याला सुद्धा परमिशन नाही. जास्त ते पॉ पी पी फालतुगिरी चालणार नाही.
प्रत्येकाच्या घरी आम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर दिलेला आहे. सॅनिटायझर म्हणायचे ना? हा तेच ते, प्रत्येकाच्या घरी आम्ही सॅनिटरी ते दिलेलं आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जो माणूस स्वतःची काळजी घेणार नाही तो डायरेक्ट व्हेंटिलेटरवर जाईल. तुम्हाला माहिती आहे आजच्या तारखेला आफ्रिकेमध्ये व्हेंटिलेटरचा कौरा तुटवडा आहे. का हो दादा, नाही, हो नाही. दादा, तुम्ही अख्खं जग फिरून आले हो, पण हास्य जत्रेच्या शूटिंग किती मिस केलं ते काही तुम्ही सांगितलं नाही गड्या. मी 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 सांगतो तुम्हाला, मी सांगतो. पण पटकन सांगा, मला जरा ब्रेक घ्यायचा बा. पटकन सांगा म्हणजे? पटकन सांगा म्हणजे काय? अरे तो अख्खं जगभर फिरून आला, जगाचं बोलून आला, मला डोंबिवली बद्दल तरी बोलू देत यार. नाही सर, मी पुढच्या सेगमेंटची सुरुवात तुमच्यापासून करतो ना हो. नाही तुम्ही माझ्यापासून करा का नका करू, पण ह्या माणसाला जरा आवरा, कळलं ना? हा तुम्ही विचारायला प्रश्नांची अजिबात उत्तरं देत नाहीये. तो त्याचं काहीतरी पाठ करून आलाय, तेवढंच सगळं बोलतोय. नाही, मी ते एडिट मध्ये करून टाकीन मी ते. एडिट मध्ये काय करणार? लाईव्ह शो येणार आहे तुझा. एक मिनिट सर. तर आता आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, घेणाऱ्याने घेत जावे. काय फालतूगिरी लावली तुम्ही? काय फालतूगिरी लावली मग तर ना? हा म्हणजे हा जे काय बोलणार आहे त्याच्यावर मी फक्त रिॲक्ट व्हायचं, त्यासाठी इथे मला बोलवलंय. हा त्यापेक्षा मी तिकडे जाऊन बसलो असतो. नॉनसेन्स. हे बघा तुम्ही माझा अपमान करताय. मला कशाला बोलून राहिले हो तुम्ही? मी दोघांना प्रश्न विचारले, यांना बोला ना हो तुम्ही. एक तर हा माणूस याच्या काय वन वेज चालवून राहिला. एक तर मला काही घेणं देणं नाही कोण उत्तर देणार त्याच्याशी. मला माझे 30 मिनिटं काढायचे फक्त. एक तर प्राजक्ता माडी येणार म्हणून मी नवीन शर्ट नवीन जॅकेट घालून बसलो. ती माडी तर काही आले नाही, हे 2 बुटके निवडून आले माझ्या नशिबात. भाषा 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 सांभाळा, तोंड सांभाळून बोला, नाही तर काय. नाहीतर मी स्टुडिओ सोडून निघून जाईन. निघा मग, निघा वय घरी. नाही. अरे पण मग लोकांना काय सांगशील? मी सांगेन ब्रेक मध्ये पॅडी कांबडे वारले म्हणून. मना डोक्याला ताण नका देऊ. तुमनं निस्तरान तुम्ही. पण का रे हो भो, काय झालं? तुला काय अख्खं आत्मचरित्र आजच सांगायचंय का रे? अरे माणसाची हयात जाते रे संतपद यायला. तू काय एका इंटरव्ह्यू मध्ये संत होतो का? ऍक्च्युली माझं आवरी काय म्हणणं घाई नाही. माझं संत 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 झालं तरी चालेल. आणि तुझ्या तोंडात जंत का पडत नाही रे? नाही एक मिनिट, मी सांगतो त्याला. अरे अरण्या, ते लॉकडाऊन मध्ये आपण हास्य जत्रा किती मिस केलंय हा प्रश्न विचारतायत. त्याचं उत्तर द्यायचं सोडून तू जगभरातल्या सगळ्या देशांची नावं जी तुला बोलता पण येत नाही त्यांच्यावर कशाला बोलतोयस रे? असं काय ओळख सर करतो? ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय पातळीवरचं माझं ज्ञान काय, माझं नॉलेज काय हे माझ्या फॅन्स लोकांना कळलं पाहिजे का नको? अरे तुझे फॅन्स तुझ्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या ज्ञानावर नाही रे, तुझ्या ऍक्टिंगवर प्रेम करतात. हा तेव्हा जरा मला पण बोलू दे, नाही तर मी माझ्या फॅन्सना काय उत्तर देऊ? ते म्हणतील लाईव्ह शो मध्ये पण ह्याचं पाठांतर नाही. नाही आय एम सॉरी. तर ब्रेक नंतर तुमच्या गहिरे स्वागत आहे बा घेणाऱ्याने घेत जावे मध्ये. मला सांगा की या क्षेत्रात जे येणारे कलावंत आहेत नवेदित, त्यांना तुम्ही जरा शांत बटा, त्यांना विचारतोय मी. तर या क्षेत्रात येणारे जे नवीन कलावंत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल बाबा? मला प्रश्न विचारा, मारून धरून. खूपच चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. या क्षेत्रात जी नवीन मंडळी येऊ पाहत आहेत किंवा ज्यांना काही त्यांचं कारकीर्द करायची आहे, तर त्यांच्यासाठी एक खूप खुशखबर आहे. मी पॅडी कांबळे ऍक्टिंग स्कूल सुरू करतोय आणि म्हणजे ज्यांना बात आहे, आमच्या चॅनलवर ही बातमी आता पहिल्यांदा आलेली आहे की पॅडी कांबळे ऍक्टिंग स्कूल सुरू करणारे ज्यांना पण त्याच्यात ऍडमिशन घ्यायचं असेल ते घेऊ शकतात बुवा. सगळी फालतूगिरी आहे. म्हणजे ऍक्टिंग स्कूल मध्ये जाऊन कुणाला ऍक्टर होता येत नाही. थोडक्यात काय की आता मला सांगा, कोकिलाला कुणी गायला शिकवलंय का? मोराला कुणी डान्स करायला शिकवलंय का? मेंढ्याला कुणी करायला कुणी शिकवलंय का? अरे पण तुमच्यातल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी समोर कोणतरी जाणकार माणूस पाहिजे ना. अरे मग वसाऱ्या, जाणकार माणसाने ऍक्टिंग स्कूल सुरू करायला पाहिजे ना. तू कशाला सुरू करतोय? अरे तुला सांगतो, म्हणजे कसं आहे की आतमध्ये ना एक किडा असायला पाहिजे ऍक्टिंगचा. आता मला कोणी ऍक्टिंग शिकवले का?
मी आयुष्यामध्ये कधी ऍक्टिंग स्कूल मध्ये गेलोच नाही न मला कोणी शिकवू शकत नाही. अरे तू ऍक्टिंग स्कूलचं राहिलं लांब, तू लहानपणी स्कूलमध्ये तरी गेलायस का नाही हा मुळात प्रश्न आहे. आणि माझं म्हणणं काय आहे की म्हणजे प्रत्येक कलेचं एक तंत्र असतं, त्या तंत्राचा जर आपण अभ्यास केला तर भविष्यात त्याचा फायदा होतो. मला हे सगळी फालतूगिरी वाटते. म्हणजे पैसे कमवायचे सगळे धंदे आहेत. तुला आवडीत जर हाऊस आहे ना तर ते सत्यदेव दुबे कसे गार्डन मध्ये बसून सगळ्या पोरांना फुकट शिकवतात तसं तू शिकव ना. नाही बरोबर आहे, मला दुबेजींबद्दल नक्कीच आदर आहे, मला त्यांच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. पण त्यांचा काळ वेगळा होता, आमचा आत्ताचा काळ वेगळा आहे. आणि आत्ता मुलांना खूप वेगवेगळ्या आम्ही फॅसिलिटीज देतो आणि सोबत आम्ही म्हणजे कायिक वाचिक अंगिक वेगवेगळं वाचन देणं, आम्ही वादन गायन ह्या सगळ्या कला शिकवतो. मोठमोठे पल्लेदार वाक्य कशी बोलायची ते पण आम्ही शिकवतो. राज्याच्या चारही सीमांवर आपापल्या बलाढ्य सेनेसह कल्लोळत गर्दत चाल करून येणाऱ्या 4 चक्रधारी सम्राटांच्या चतुरंग सेनेचा चक्काचूर करण्याची अभेद्य शक्ती आमच्या मनगटात असताना आमच्या साम्राज्यातल्या राजधानीच्या राजवाड्यातील एकटे असलेल्या एका मंचकाच्या टोकावर बसलेल्या आमच्या महाराणी सरकारांच्या हृदय सागराच्या तळाशी असलेल्या एका रुसव्याचा एक साधा शिंपला मला उघडता येऊ नये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अरुण कदम यांच्या आसाठी. सर मला गैरी अशी उत्सुकता आहे बा की हा जो आवाज आहे हा तुम्ही कसा काय काढता? अरे तुम्ही दोघं पण जाऊन कुठेतरी मरत का नाही रे? हा मी एवढा मोठा लांब लचक डायलॉग बोललो तर त्याचं तुला काय नाही आणि त्याच्यावर ह्याने नुसतं केलं तर लगेच त्याचं कौतुक करणार. ए बॅकअप चल, ए शैल्या नैल्या ए कॅमेरा काढ, ए चला चला शो संपला, चल 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 नाही सर माझं ऐका. नाही बरोबर आहे, नाही तुमची कंप्लेंट अगदी रास्त आहे सर. एक काम करा सर ना, तुमचं लाईटचं बिल जास्त येत आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही कंप्लेंट नोंदवा ना, मग चौकशी होईल आणि सगळं सुरळीत होईल ना सर. नो प्रॉब्लेम. नाही नाही मी हॅलो नाही अरे एक्सक्यूज मी, लाईटचं बिल इकडेच भरतात ना? थँक गॉड, कोणीतरी लाईटचं बिल भरायला आलंय. काय सतत लोक ना कंप्लेंटच घेऊन येतात. बरं तुम्ही लाईटचं बिल भरणार आहे, कसं भरणार आहे सर? कॅश भरणार आहे, कार्ड पेमेंट करणार आहे का चेक करणार आहे, कसं कसं देणार आहे? ऍक्च्युली मी जरा यावेळचं पेमेंट थोडंसं वेगळ्या पद्धतीत करणार आहे. ओके ठीक आहे, आओ आओ हे हे घ्या. आओ एक मिनिट, हे सगळं तुम्ही का दागिने का काढताय? मी आवरच नाही करणार आहे, मी हे पण करणार आहे. अहो काय करताय? नाही मी नुसती पॅन्ट नाही करणार आहे, माझ्या 2 किडनी आहेत ना त्या पण मी बाहेर काढून देणार आहे. एक मिनिट जरा शांत व्हा. हे घ्या तुमचे हे दागिने घ्या तुम्ही. काय प्रॉब्लेम काय झालाय? काय एवढं किती बिल आलंय तुमचं? किती बिल आलंय? किती बिल आले? किती आलंय? अरे तुम्ही जे मला बिल पाठवलंय ना ते मला समजायला 2 दिवस लागले. मला उमगलंच नाही ते. म्हणजे तुम्हाला सांगतं 18 कोटी 21 लाख 21,121 18 कोटी. किती? अरे किती खायचं असला म्हणत बोलत तोंडाला गाठ पडेल, माझ्या जिभेला माझे सगळे शुक्र पडतील. अरे 18 कोटी. नाही सर ऍक्च्युली ना ते काय झालंय लॉकडाऊन मध्ये ना विजेचा वापर खूप झालाय सर. त्याच्यामुळे काय झालं उपकरण सतत अनावश्यक चालू बंद झालेत ना, त्यामुळे आमच्याकडनं एवढं बिल धाडलं गेलंय लोकांना. पण तरी हे 18 कोटी खूपच आहे. एक मिनिट मला जरा तुम्ही दाखवा बिल. जस्ट शो हे बघा ना बिल, हे बघा बिल, बघा ना हे बघा. एक मिनिट सर, तुम्ही बेसिक गोष्टींकडे लक्षच दिलं नाहीये सर, त्यामुळे हे एवढं बिल आलंय. म्हणजे खरंच बिल आलंय? मला वाटलं चुकून ती काहीतरी मिस्टेक झाली म्हणून तुम्ही हे मला बिल पाठव, पण खरंच बिल आलंय. म्हणजे अरे तुम्हाला सांगतोय ना विजेची काळजी ना माझ्याशिवाय कोण घेत नाही वो. म्हणजे घरात जो एक्झॉस्ट फॅन आहे ना, एक्झॉस्ट अरे फास्ट करू का? सारख्या चुका नाही करायच्या माझ्या.
सॉरी. अरे काय बिलाचं काय केलं तुम्ही? तो एक्झॉट फॅन आहे ना मी. हा एक्झॉट. आम्ही तो म्हणजे कधी म्हणजे बंद करतो कधी चालू करतो, म्हणजे गरज नसेल तर मी त्याला बंदच ठेवतो. अहो साधं बाथरूम मधली लाईट आहे ना, गरज असेल तरच चालू, नाही तर कायम बंद करतो मी. सर मला सांगा साधारणतः दिवसातून किती वेळा तुम्ही लाईट चालू बंद करता? म्हणजे 30-35 वेळा होतच ना. ओ गॉड, त्यामुळे एवढं बिल येतंय सर. सर व्होल्टेज. शिवे द्यायचं काम नाही, आधी सांगतो. व्होल्टेज काय व्होल्टेज? तुम्ही व्होल्टेज. बसा जरा, बसा. व्होल्टेज म्हणजे शिवी नाहीये, व्होल्टेज म्हणजे प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगते व्होल्टेज, कळलं का? कसं असतं, जितक्या वेळा तुम्ही लाईट चालू बंद कराल ना तितकं कन्झम्पशन आणि व्होल्टेज वाढतं आणि मग लाईटचं बिल जास्त येतं. यू गॉट माय पॉइंट. नाही म्हणजे मला नाही कळलं. I'll explain you. Sir, voltage is given by multiply current flow is to the conductor and the resistance of the conductor. You got it? हा म्हणजे असंच म्हणावं लागेल. That is what. म्हणजे हा तुम्ही आवरं बोलताय म्हणजे बिल आवरं येणारच म्हणजे. हा तरी पण 18 कोटी म्हणजे. No worry, sir. I will explain you. काही प्रॉब्लेम नाहीये सर. सर मला सांगा फॅन आहे? खूप आहेत. खूप आहेत म्हणजे अरे ते सगळे आहे ना असं व्हिडिओ करून मला पाठवतात. नाही सर, मॅनेज केलेले फॅन नाही. तुम्हाला माहिती आहे काय फॅन म्हणजे काय नेमकं? त्याच्या हातलं ते माझे चित्र पण काढतात. ओ. आणि ते चित्र काढतात ना ती मांजी वाटतात. कळलं काय चौगुल्या? वाईट. एनिवे आपण त्या फॅन मधून जरा बाजूला येऊया. आय एम टॉकिंग अबाउट फॅन, रिअल फॅन. पंखा आहे ना घरी? पंखा त्याच्याशिवाय मला झोपच येत नाही. पण मॅडम माझं कसं असतं, मी ना वीज कायम अशी जपून वापरतो. म्हणजे मी असा भार नाही, एक वर ठेवतो पंखा. सर त्याच्यामुळे घोळ झालाय सर. कसं काय? बघा म्हणजे एक वर ठेवलाय ना, त्याच्यामुळे काय झालं, विजेच्या प्रवाहाला जास्त जोर लावा लागला. असा एवढा जोर लावा लागले, व्होल्टेज वाढलं सर. कळलं का? त्यामुळे बिल जास्त आलं. आणि 5 वर असलं की कसं मोसम मध्ये असतो ना पंखा, झूम असा फिरतो, मग बिल कमी येतं सर. असं असतं. म्हणजे आवरा प्रॉब्लेम आहे. हा अच्छा, म्हणून हे सगळं आवरा बिल जास्त. नाही तरी पण 18 कोटी म्हणजे Sir, circular motion, sir. See the circular movement of an object along with the circumferences of the conductor and along with the circular path, sir. हा म्हणजे बरोबर आहे सगळं तुमचं. तुम्ही जे काय बोलताय ना ते मला कळत नाही पण पटतंय. Good. तरी सुद्धा आवरं 18 कोटी म्हणजे लयच ऍक्च्युली होतात ना. नाही सर, एक आपण नीट करूया. सर मला सांगा, तुम्ही हे लॅपटॉपवर गेम खेळता सर? नाही तुम्ही मला जवळ लहान समजता तवर मी लहान नाही. माझे गेम थोडेसे येगले आहेत. सगळे म्हणजे येगले म्हणजे कबड्डी क्रिकेट असं माहिती. लॉटपट बिटपट म्हणा काही. लॉटपॉट नाही, लॅपटॉप आहे सर. आता बघा, आता हे काय तुम्ही बोलतो लॉटपट आहे, तो शब्द मला बोलता येत नाही. मी वापरू कसा खरंय. आहे की नाही? मी ऍक्च्युली सगळे मैदानी खेळ खेळतो. स्वच्छ सूर्यप्रकाशन मी मैदान खेळ खेळतोय. घ्या वा रे माणसा. मग त्याचं बिल कोण भरणार? पन्नाचं काय, सूर्याचं कोण भरणार बिल? म्हणजे सूर्याचं बिल पण मीच भरायचं. मग कोण भरणार? अरे सूर्याला आम्ही वीज पुरवतो, मग सूर्यप्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मग सूर्याचं बिल भरणार कोण? जनताच भरणार ना. सूर्याचं पण तुम्ही बिल आम्हालाच कसं लावता? साहजिक आहे सर. अहो सूर्यच काय, चंद्राचं सुद्धा बिल लावतो आम्ही. मला सांगा, रात्री झोपताना तुमच्या बेडरूमच्या खिडकीतून असा चंद्राचा कवडसा तुमच्या बेड पर्यंत पोहोचतो? म्हणजे येतो थोडस. हा मग त्याचंच बिल लावलंय सर याच्यात. त्याचं बिल झालंय हे एवढं. चंद्राचं पण बिल ह्याच्यात लावलंय? हा मग. अरे पण मी चंद्राला कधी ऑन केलाच नाही. तोच आपला येतो आतमध्ये. मी काय करू त्याला? दादा आता
सूर्याला पण मी कधी ऑन केला पण तो पण येतो खूप कमी. मी काय करू ते सगळ्यांचं बिल मी कसं भरायचं सर असं नसतं सर. तुम्ही अंगणात जाता मग सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश मिळणार सर. सर निसर्ग खर्चिक आहे लक्षात घ्या. नाही नाही तुम्ही काहीतरी फालतूगिरी करता मला माहिती आहे सगळं फ्री आहे हा नाही नाही एक मिनिट, काही फ्री नाही आहे या जगात. काहीही फ्री नाही. आईची माया सुद्धा फ्री नाही बरं का. त्यासाठी आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो मग ती माया मिळते. आई हा मग. आणि हे जर विजेचं बिल तुम्ही भरलं नाही ना सर तर आम्हाला तुमची लाईट कट करावी लागेल सर. हा आणि मग तुमची लाईट कट केली तर काय होईल, सूर्य आणि चंद्राची पण लाईट कट करावी लागेल सर. म्हणजे सूर्य आणि चंद्राची लाईट कट केली तर अख्खं जग अंधारात सर. सर तुमच्या एकट्याच्या बिल न भरल्यामुळे अख्खं जग अंधारात. तुम्हाला सहन होईल? एक थोर समाजसेवक तुम्हाला सहन होईल? सांगा मला सहन होईल का? तुमच्या एकट्यामुळे अख्खं जग अंधारात. हाऊ इट इज पॉसिबल? हे बोलतो तुम्ही बरोबर आहे. म्हणजे माझ्या एकट्याने बिल नाही भरलं म्हणून सगळे जग अंधारात होईल. आवरी सगळी फालतूगिरी होईल. नाही 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 चालणार. म्हणजे हे चालणारच नाही. म्हणजे हायच नाही चालणार. म्हणजे एक मी या देशाचा नागरिक म्हणून म्हणणं हे सगळं फालतूगिरी थांबवायला पाहिजे. मी बिल भरणार. मी नाही बिल भरणार. मी नाही बिल भरणार. तुम्हाला एक मिनिट मी बिल भरतो. कसं भरणार पण म्हणजे सर तुम्ही? मी भरतो. एक मिनिट थांबा. कोणाला फोन कोणाला करताय? माझा मेवना पारकास आहे त्याला फोन करतो. प्रकाश? हा. अरे बाप रे, तुम्ही प्रकाश नावाच्या माणसाला घरात ठेवलाय म्हणून तुमचे 4 कोटी वाढले. म्हणजे त्या वसाऱ्या पारकाचे मी 4 कोटी भरतोय. बघा म्हणजे परकाचं जर का मी 4 कोटी भरत असेल तर मग माझी बायको विजया तिचं काय? अरे देवा, नेमका विजयाबाईचीच नाव लग्न केलं तुम्ही. अहो विजया म्हणजे काय? वीज या वीज या वीज या वीज. झालं सगळ्यांच्या आजूबाजूची वीज तुम्ही गोळा केली घरात. तुमच्या घरात वीज आली वीज या या करत. मग विजेचं बिल लागणार नाही का म्हणून हे वाढलंय. हे बघा प्रकाश आणि कोण विजया त्यांचे 10 कोटी झाले ते. म्हणजे आवरे दोघांचे 10 कोटी. हा मग या वसाऱ्या परकास वसाऱ्या असल तसं तू घरातून बाहेर पडा तुझ्या असला. अरे काय म्हणजे काय वसाऱ्या तुझ्यासाठी मी 18 कोटी इकडे मला भरायला लागतात वसाऱ्या. काय म्हणजे अरे ती बाई मला बोलते समजून तिने मला सांगितलंय सर्क्युलेशन ऍक्च्युअली कन्झ्युमिंग होईल. वोल्टाज आणि सर्कमस्टन्सेस ऑफ. नाही कळलं त्याचा ह्योच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्याला मी काय बोलतो ते पण कळत नाही आणि पटत पण नाही. माझं तसं नाही. मला कळत नाही पण पटते. कसं रे एक काम करतो परकास तू आत्ताच्या आता माझ्या घरातून निघ आणि त्या तुझ्या बहिणीला पण घेऊन जा वसाऱ्या. तिकडे बारसं करा आणि तुमची नावं बदली करून टाका वसाऱ्याला. बाई म्हणजे समजा माझ्या बायकोचं नाव समजा अंधार असतं तर ते थोडं कमी आलं असतं. आणि परकासचं लोड शेडिंग 0. म्हणजे नावाचाच प्रॉब्लेम. त्याच्यामुळे म्हणजे जर सर हे असं नाव असल्यामुळे असं होतं. बाई म्हणजे किशोरी शाने वीज यांना तर अब्जपती बी दिलं असेल ना. अब्जपती त्यांना बिल येत असेल ना. सर जाऊ दे ना त्यांचं कशाला आपल्याला बघायचंय. सर तुम्ही बोला तुम्ही बिल कधी भरताय कसं भरताय? नाही, भरतो. कॅश आणली का काही? हा म्हणजे थोडस इकडून तिकडून सोयऱ्या गोयऱ्या करून मी थोडस पैसे जमा करून बरं आणले. किती कॅश आहे तुमच्याकडे? म्हणजे 12,000 आणलेत. ओके 12,000. बसा ना तुम्ही बसा नाही ते. नाही अहो समजा मी इकडे बसलो आणि बसताना समजा 20 तयार झाली त्याची तुम्ही पैसे घ्याल. नाही मी नाही बसलो. मी नाही ऐका मला काय म्हणायचंय आता तुमच्याकडे किती 12,000 आहे? 12. एक काम करा तुम्ही मला कॅश द्या. मी ऍडजस्ट करते तुमचं बिल. हा फक्त मी तुम्हाला पावती वगैरे देणार नाही. आता ऍडजस्ट करायचं ना. एवढं 18 कोटीचं 12वर आणलं तर नको. म्हणजे तुम्ही 18 कोटीचं 12,000 ऍडजस्ट करणार? करते. आपण काय करूया सर सामान्य नागरिकांना मदत करणं आमचं कर्तव्य आहे ना सर. मी काय करते हे जे याच्या बिलामध्ये ध्रुव ताऱ्याचे पैसे आहेत ना ते वजा करते. म्हणजे तो वसाड्या दुर्वताराचं पण बिल मीच भरायचं? नाही तुम्ही एक काम करा त्याची वीज आत्ताच्या आत्ता कापून टाका. तसं पण त्याचा वसाड्याचा काहीच फायदा नाही. नुसता दिशा दाखवायला असतो तो वसाडा. नाही काम करा तुम्ही हे घ्या हे 500 रुपये घ्या. शुक्र तारेची पण वीज कापून टाका. तसा त्याचा काहीच फायदा नाही. तो फक्त पहाटे दिसतो. तसं पण काय सगळ्यांचं काम टाकायचं. त्यांचं बिल पण मी कशाला भरायचं? मी करते तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण करूया सगळं व्यवस्थित होईल. जा तुम्ही या.
म्हणजे तुम्ही करता ऍडजस्ट मॅडम हा, मी करेन adjust, काय problem नाही. करते. बाई ओ बोला. समजा परत यो असा प्रॉब्लेम जायला हा. तर मग कसं काय करायचं? काही नाही, तिकडे खाली तो टोल फ्री नंबर आहे ना, त्याच्यावर फोन करा म्हणजे झालं. हा पण कुठं आहे तो टोल फ्री नंबर? काय खाली लिहिलंय ना 182121221 त्याच्यावर तुम्ही फोन करा. म्हणजे यो टोल फ्री नंबर आहे? हो. म्हणजे 18 कोटी 21 लाख 21,121 रुपये हे टोल फ्री आहे. ते टोल फ्री तुम्ही माझं बिल म्हणून समजलो, ते तुम्ही मला पटवलं. खरं किती बिल आहे ते सांगा मला. खरं किती बिल आहे ते सांगा. हे काय इथे आहे ना आकडा अरे कवरा आकडा तिथलं, त्यातला नेमका कुठला आकडा मला सांगा. हा बघा, हा इथे आहे, इथे. किती? 60 रुपये. फक्त 60 रुपये बिल आले ना. तुम्ही भी फालतूगिरी केली माझ्याकडनं 12,000 रुपये घेतले. अरे तुमच्या मुलं फुकटच्या फुकट त्या चंद्र आणि सूर्यामध्ये मी दुश्मनी घेतले माहिती आहे. अरे तो शुक्र तारा तर माझ्याकडे बोलणार पण नाही वासर. वर 500 रुपये देऊन त्याचं मी वीज कापले. आणि तुमच्या मुलं मी माझ्या मेहुण्याला आणि माझ्या बायकोला पण घरातून बाहेर काढलं. तुम्ही म्हणा ते 12,000 द्या इकडे. सर नाही 12 तुम्हीच म्हटलात 18 कोटी वगैरे. ते असं 12 काही- आता फालतू गिरी हा, नाही पाहिजे. ते एक सगळे मिनिट. बाई ते माझे 60 पैसे रुपये द्या. तरी भरा ना, सर. नाही 60 रुपये 60 नाही. रुपये. मी जे काय तुम्ही केलं ना त्याचं तर मी आता अहो, हे एक मिनिट, अहो, असं करू नका. अहो, हे बघा